डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने खुंटेवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न। तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुंटेवाडी व खुंटेदेवी आदिवासी मित्रमंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालयाचे उद्घाटन 14 एप्रिल 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या वाचनालयात कुसुमाग्रज यांच्या जीवन व साहित्याबरोबरच डॉक्टर गोविंद मोघाजी गारे IAS यांच्या साहित्याचे वाचन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे। कार्यक्रमानिमित्त सकाळी विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी व प्रभात फेरी काढण्यात आली। विद्यार्थ्यांचा उत्साह व सहभाग उल्लेखनीय होता। त्यानंतर वाचनालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। या कार्यक्रमात संगीताताई तडपे, धर्मा दिघे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला मंडळ, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत। तसेच साजरी करत असताना जयंतीचं औचित्य साधून आदिवासी मित्रमंडळ खुंटेदेवी आदिवासी मित्रमंडळ मुंबई व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुंटेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि एक भव्य असं मोफत वाचनालय सर्वांसाठी आपण शाळेमध्ये सुरू करत आहोत। यामध्ये सर्वात मोठा आमचा मुंबई आदिवासी खुंटेदेवी आदिवासी तरुण मित्रमंडळ यांचा वाटा आहे आणि त्यांच्या सहकार्याने आपण आपल्या वाडी शाळेत सर्वांसाठी असं भव्य असं मोफत वाचनालय सुरू करत आहोत। त्या वाचनालयाच्या उद्घाटनासाठी मी सर्व पाहुण्यांना विनंती करेन की आपण उद्घाटनासाठी शाळेत यावे। जे प्रमुख आहेत आणि आपला जो सह्याद्रीचा पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये त्यांचं कार्य खूप वाखण्यासारखं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भीमाशंकर या ठिकाणी संसवाडीला आपण जागा घेतलेली 6 एकर जागा आणि त्या 6 एकर जागेमध्ये आपण पोलीस पूर्व प्रशिक्षण चालू केलेलं आहे। आतापर्यंत 10 ते 12 मुलं चांगल्या सर्व्हिसला लागलेले आहेत। कोणी पुणे सिटी, कोणी ठाण्यामध्ये, कोणी पुन्हा येरवडा जेल या ठिकाणी पोलीस पदावरती नियुक्त झालेले आहेत। तर असं 10 ते 12 लोकांचं मुलांचं संसार उभं करण्याचं काम आमच्या बिरसा ब्रिगेड धर्माधिकारी साहेब आणि आमचं जो बिरसा ब्रिगेडचं मोठं संघटन आहे ते असं सामाजिक कार्य आम्ही करत असतो। नेहमी आम्ही फोकसमध्ये नसलो, पडद्यामागे जरी असलो तरी काही ना काही आम्ही त्या निमित्ताने काही ना काही दान करत असतो। मी नोकरदार वर्ग मुंबई नाही, सर्वच पुणे, नाशिक, मुंबई सर्वांना विनंती करेल का अशा मुलांचं भवितव्य, अशा मुलांचं संसार उभं करण्याचं काम आपण करावं। कारण पूर्वी जो काळ येणार आहे, आता जो येणार काळ आहे याच्यामध्ये कुणाला नोकरी लागणार नाही अशी व्यवस्था शासनाने करून ठेवलेली आहे। आता याच्यामध्ये तुमच्यामध्ये काय स्किल आहे, तुमच्यामध्ये काय कॅपेबिलिटी आहे, तर त्याच्यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे। आताच बरेचसे मुलं, आता एक मुलगी आमची सुनबाई पोलीस पदावर सर्व्हिसला लागली, तर तिच्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे, कॅपॅसिटी कधी ग्राउंड पण काढू शकते, ती बाकीचं सगळं हुशार आहे। त्याच्यानंतर ती जी लेखी परीक्षा म्हणा किंवा काय पुढे मेडिकल होती त्याची, तर त्याच्यामध्ये ती फिट बसली ना, ती आता या सर्व्हिसला लागलेली आहे। तर आमचं गाव, आमचा जो गाव आहे छोटा गाव आहे, 250 लोकसंख्या आहे, पण मुलं खूप हुशार आहेत। तिथे हांडे मॅडम आणि आमचे बांगले सर ह्या लोकांनी मुलांना खूप चांगले शिक्षण दिलेलं आहे। आता तुम्ही रिझ्यूमचं आता बघितलं, मुलांमध्ये किंवा आमचं 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जे कार्यक्रम केले जातात खूप छान केले जातात।
तर आमची एक मुलगी आता ती ज्ञान परीक्षा शोध परीक्षा याच्यामध्ये ती जिल्ह्यामध्ये 8वी आणि तालुक्यामध्ये मला वाटतं पहिली आली असेल. तर एवढं खूप म्हणजे मॅडमचं आणि सर्वांचं खूप आभार आहे. अशा मुलांना तुम्ही आता म्हणजे पूर्वी असं व्हायचं का मुलांना स्वतःच नाव सांगता येत असायचं, म्हणजे सरांचं आपण शिक्षक कोण शिकवत आहे किंवा त्यांचं नाव येत नाही, म्हणजे अशी परिस्थिती होती. पण आता एवढ्या 5-10 वर्षामध्ये ना खूप म्हणजे मुलांमध्ये आवडण्यास आणि उत्साह प्रत्येक याच्यामध्ये असतो. तर सर्व जे आहे सर प्रत्येक लग्न कार्याला आता बांगर आपलं वायल त्यांच्या लग्नाला ते याला गेलं 10-20 सर. म्हणजे शैलीचा जो पट्टा आहे तुमच्या भीमाशंकर पासून तर आपल्या याच्यापर्यंत त्यांचं कार्य खूप चांगलं आहे. प्रत्येक कार्यक्रमाला येतात. मला शंका होती का सर येतात का नाही, कारण परीक्षा झाली मुलांची, ती पण टीचर आहेत. आणि आताच मॅडमचं आता आगमन होईल, संकेत तळपे मॅडम, ते आपण सह्याद्री ब्रिगेडच्या मातृशक्तीचे अध्यक्ष आहेत. ते पण आता लवकर येतील. आणि असं एवढं परिचय मी त्यांचा देतो सर मॅडमचा, आणि पुढचा कार्यक्रम आपण चालू करू.